महिला वर्ग आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आजच्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतुदी कराव्यात या अनुषंगानं मागणी होतीये। शीतल कॅलेरो यांच्याशी आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी संवाद साधला, आपण पाहूया। आज केंद्र सरकारचं बजेट सादर होणार आणि एकंदरीत संपूर्ण बजेटमध्ये नेमकं दडलेलं काय आहे याची उत्साह सगळ्यांना लागलेली आहे। आपल्यासोबत आहेत शीतल कॅलेरो मॅडम, खूप सारं स्वागत। आज बजेट सादर होणार, साधारण 11 वाजता बजेट सादर होईल। काय काय अपेक्षित आहे, सामान्य लोकांना यामधून काय मिळेल, तुम्हाला काय वाटतं यामधून, तुमचं आकलन काय याबद्दलचं? हे बजेट खूपच प्रोग्रेसिव्ह बजेट असणार। जे महिला आहेत, जे युवा पिढी आहेत आणि जे आमचे किसान आहेत, आमचे अन्नदाता आहेत, त्याच्यावर खूपच फोकस असणार, ही माझी अपेक्षा आहे। महिलांसाठी काय असेल? तुम्ही स्वतः एक महिला आहात, महिलांसाठी काय असेल? अनेक योजना पुन्हा नवीन सरकार आणणार आहे का? कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत याबद्दल, याकडे पाहून? जी लास्ट इयर पण होतं आणि हे वर्षात पण मला खूपच अपेक्षा आहेत की वुमेन फोकस असणार। जे आमचे जॉब्स आहेत, वुमेनचे हेल्थ आहेत, त्याच्यावर खूपच फोकस असणार। लोन्स आहेत आणि जे काम करणारी महिला आहेत त्याचे हेल्थवर, त्यांची बालवाडी, लोन्स याच्यावर खूपच फोकस असणार। कॅमेरा राजेश मंजारसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। ब्रेकिंग न्यूज बघूया। आत्ताची अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी